कारण जर का तुम्ही योग्य न्यूट्रिशन ठेवलं तर तुम्ही शेवटपर्यंत स्वतःची कामं स्वतः करू शकणार आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची व बेचिकट होण्याची कधीही वेळ येणार नाही. तर आज आपण त्याचबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. आपण सर्वात आधी बोलूया की वय झाल्यावर कोणकोणते आपल्या शरीरात बदल होत असतात. तर आपल्या जेव्हा वय होतं तेव्हा आपण कमी एनर्जेटिक होतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात म्हणजे पचनक्रिया कमी होते, त्यानंतर स्मरणशक्ती कमी होते, त्याचबरोबर हाडे ढिसूळ होतात आणि काही लोकांना बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल या प्रकारचे थोडेसे प्रॉब्लेम येत असतात. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जे तुम्ही रोज घेतलं पाहिजे. पहिला आहे प्रोटीन, त्यानंतर कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, त्यानंतर फायबर, हेल्दी फॅट आणि पाणी. आता प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन हा आपल्या शरीरातील एक खूप महत्वाचा घटक असतो. तो आपल्या शरीरातील जिवंत पेशींना दुरुस्त करण्याचे व मसल स्ट्रॉंग करण्याचे काम हे करत असतं. प्रोटीनचा सोर्स पण घेतं सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये आणि जर का तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एक आणि फिश हे बेस्ट आहे. दुसरं म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी. वय वाढतं तसं हाडे आपली ढिसूळ होतात, म्हणूनच तुम्ही रोज कॅल्शियमच्या इंटेक हा घेतलाच पाहिजे. मी तर म्हणते जर गरज लागते तर सप्लिमेंटही तुम्ही सुरू केली पाहिजे. आता कॅल्शियमचे सोर्स कोणते? तर दुधाने बनलेले सर्व पदार्थ, पनीर, दूध, दही, ताक, त्याचबरोबर तीळ, राजमा यासारखे पदार्थ. आणि कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनसाठी आपल्याला लागतं व्हिटॅमिन डी, जे मिळतं सूर्यप्रकाशाने. म्हणून रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं तुम्ही सूर्यप्रकाश हा घेतलाच पाहिजे. त्यानंतर आहे फायबर. फायबर हा तुमच्या पचन क्रियेसाठी खूप महत्वाचा घटक असतो. जसं आपलं वय वाढलं तसं आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. जर का तुम्ही फायबर इंटेक रेग्युलर बेसिसवर घेतला तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रासही कमी होतो. त्याचबरोबर ज्यांना शुगर आणि कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी फायबर इंटेक खूप महत्वाचा असतो. आता फायबरयुक्त पदार्थ कोणते? तर काकडी, गाजर, ज्वारी, बाजरी, त्यानंतर सर्व प्रकारची फळे यासारख्या पदार्थांचं तुम्ही इंटेक केलं पाहिजे. त्यानंतर खरं आहे हेल्दी फॅट्स. वय वाढतं, स्मरणशक्ती कमी होत जाते. हेल्दी फॅटचा इंटेक केल्याने आपला जो मेंदू असतो तो मजबूत राहतो. आता हे हेल्दी फॅट म्हणजे काय? तर तुम्ही रोज भिजवलेले 4 ते 5 बदाम खा सकाळी. दिवसभरातून 1 ते 2 अक्रोड घ्या. त्यानंतर पंपकिन सीड घ्या. त्याचबरोबर तुम्ही जवसही घेऊ शकता. त्यानंतर आहे पाणी. पाणी हा खूप महत्वाचा घटक असतो. जेव्हा वय वाढतं तेव्हा आपल्याला पाण्याची तहानी कमी लागत असते, परंतु आपल्या शरीराला पाण्याची गरजही असते. म्हणूनच रोज 10 ते 12 ग्लास पाणीही तुम्ही घेतलंच पाहिजे. तर आता आपण जाणून घेऊया की ज्यांना शुगर, बीपी आणि कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे. सर्वप्रथम आपण बोलूया बीपी बद्दल. जेव्हा दीर्घकाळपर्यंत बीपी खूप जास्त हाय असतो तेव्हा आपल्या हृदयाला नेहमीपेक्षा खूप मेहनत करावी लागते आणि त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये मायक्रोटियर्स निर्माण होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तर अशा वेळेस तुम्ही रक्तवाहिन्या रिलॅक्स करणारे म्हणजेच पोटॅशियम युक्त फूड हे घेतले पाहिजे. ते कोणते? तर बनाना, पपया, पालक, त्यानंतर डार्क चॉकलेट. त्यानंतर मिठाचे प्रमाण दिवसभरातून फक्त 5 ग्रॅम मीठ हे तुम्ही घेतलं पाहिजे. आता ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे, आपल्या रक्तामध्ये 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक एचडीएल असतं आणि एलडीएल असतं. एलडीएल जे असतं ते बॅड कोलेस्ट्रॉल असतं आणि एचडीएल जे असतं ते गुड कोलेस्ट्रॉल असतं. एलडीएलचे प्रमाण वाढलं तर हृदयविकाराचा धोका वाढतो. तर तुम्हाला जर एलडीएल कमी करायचे असेल तर तुम्ही सॉल्युबल फायबरयुक्त पदार्थ म्हणजे कोणते? ओट्स, ऍपल, त्यानंतर सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये. आणि जर कधी एचडीएल काय असतं? ते गुड कोलेस्ट्रॉल असतं. आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये समाविष्ट कोलेस्ट्रॉल जे असतं ते लिव्हरमध्ये पाठवण्याचं काम करतं, म्हणून त्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात. गुड कोलेस्ट्रॉलसाठी तुम्ही अक्रोड, बदाम, शेंगदाणे, फ्लॅक्सीड, पंपकिन सीड यासारख्या पदार्थांचं सेवन तुम्ही केलं पाहिजे. आता ज्यांना डायबिटीस आहे, मी असं नाही म्हणत की तुम्ही सर्व खाणं बंद करा, पण तुम्ही जे काही खात असाल ते योग्य पद्धतीने खा. सपोज आता तुम्ही जेवायला बसते तर सर्वात आधी तुम्ही घ्या सलाड, त्यानंतर 1 वाटी डाळ घ्या आणि मग भाजी पोळी घ्या. याने काय होतं? प्रोटीन आणि फायबरचा इंटेक होतं, आपली शुगर एकदम स्पाइक होते रक्तामध्ये आणि आपली डायबिटीस कंट्रोल होते. त्यानंतर लोकांना भात खूप आवडतो, पण डायबिटीस असल्यामुळे भात खाऊ शकत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. भात असतो तो शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवा, दुसऱ्या दिवशी त्याला गरम करून खा. याने काय होतं? त्यावर रेजिस्टन्स स्टार्च नावाचा फायबर तयार होतो, जो आपल्या रक्तातील ब्लड शुगर एकदम स्पाइक होऊ देत नाही. पण कोणतीही गोष्ट जर प्रमाणात केली तरच ती इफेक्टिव्ह असते. त्यानंतर तुम्ही घेऊ शकता मेथी दाणा, दालचिनी, लसूण. हे जे पदार्थ आहेत ते नैसर्गिकरित्या आपलं शुगर हे कमी करतात. आता फळांमध्ये तुम्ही घेऊ शकता पेरू, जामुन आणि ऍपल. सिजनेबल फ्रूट खायची सगळ्यात
करायला इच्छा होते. तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सपोज आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खायचा असेल तर तुम्ही काय करा, आंब्याच्या स्लाइस केल्यावर त्याच्यावर दालचिनीचे पावडर स्प्रिंकल करा किंवा पंपकिन सीड ऍड करा. याने काय होतं, फॅट आपल्या शरीरात जातात, त्यामुळे आपल्या रक्तातील शुगर ही एकदम स्पाइक होत नाही. तर अशा पद्धतीने संतुलित आहार हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आपण जर सपोज वाहनामध्ये जास्त प्रमाणात पेट्रोल डिझेल होतं तर ते बाहेर पडतं आणि कमी होतं तर गाडी थांबते. अशाच पद्धतीने आपलं शरीरही काम करत असतं. जास्त किंवा कमी पोषण घेतलं तर तो त्रासदायक ठरतो. सपोज तुम्ही जास्त प्रमाणात फॅट इंटेक केला तर हृदयविकाराचा धोका होता. कमी प्रोटीन घेतलं तर मसल लॉस होता. पाणी कमी प्याले तर थकवा जाणवतो, कॉन्स्टिपेशन होतं. अशा पद्धतीने संतुलित आहार खूप महत्वाचा असतो. जेव्हा तरुण असतो तेव्हा आपली बॉडी तेवढं कॅपेबल असते. जर आपण आहार थोडासा वर खाली घेतला, काही कमी जास्त इंटेक केलं तर आपली बॉडी तेवढी कॅपेबल असते ती दुरुस्त करण्यासाठी. पण आपलं जेव्हा वय वाढतं तेव्हा आपली शरीर तेवढं कॅपेबल नसतं. म्हणूनच आपल्या आहाराकडे लक्ष देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता जेवढं महत्वाचे आहार आहे तेवढंच महत्वाच्या शरीराची हालचाल आहे. मी असं नाही म्हणत की तुम्ही खूप जास्त प्रमाणात व्यायाम करा. मी काही थोडेसे टिप्स सांगते तुम्हाला, ते फॉलो केले तरीही खूप बेटर राहील. पहिलं आहे 30 मिनिटं वॉकिंग. सपोज तुमच्याने जर सतत 30 मिनिटं वॉक होत नसेल तर 10-10 मिनिटाचे 3 स्टॉप करा. सकाळी उठल्यानंतर 10 मिनिटं वॉकिंग करा. त्यानंतर दुपारच्या जेवणानंतर 10 मिनिटं वॉक करा आणि संध्याकाळच्या जेवणानंतर 10 मिनिटं वॉक करा. त्यानंतर दुसरं आहे खुर्चीवर बसा आणि उठा. हे जे आपण आता बसलेलो आहोत, खुर्चीवर उठा बसा, हे 10 वेळा करा. याने काय होतात, आपल्या पायाचे मसल स्ट्रॉंग होतात आणि वय झाल्यानंतर आपलं बॅलन्स बिघडतं आणि पडण्याचा धोका असतो तोही याच्यामुळे टळतो. त्यानंतर तिसरी एक्सरसाइज सांगते, भिंतीसमोर उभे राहा. आपला हात भिंतीवर ठेवा, पुढे मागे, याला वॉल पुशअप्स म्हणतात. हे 10 वेळा करा. याच्याने काय होतं, आपले शोल्डर आणि चेस्ट स्ट्रॉंग राहते. त्यानंतर अर्धा लिटर पाण्याची बॉटल घ्या आणि वर खाली करा. याच्याने काय होतं, तुमचे हाताचे मसल हे स्ट्रॉंग होतात. तर अशा पद्धतीने थोडेसे व्यायाम आणि योग्य आहार तुम्ही जर घेतला तर तुम्ही शेवटपर्यंत स्वतःची कामं स्वतः आणि दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची तुमची वेळ येणार नाही. औषधं हे फक्त तुम्हाला रोगांपासून दूर करतात, पण तुमचे जर हाडं मजबूत असतील, मसल स्ट्रॉंग असतील, योग्य आहार असेल आणि रोज चालण्याची सवय असेल तर ते तुम्हाला शेवटपर्यंत कधीही बेडरिडन होऊ देणार नाही. म्हणूनच आणि सर्वात महत्वाची एक्सरसाइज म्हणजे नेहमी हसत राहा. सगळ्यांमध्ये आता कसं असतं, आपलं वय झालं तर एक ग्रुप असतो. ज्या गोष्टी आपण घरी शेअर करू शकत नाही त्या आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. म्हणूनच रोज भेटत राहा तुम्ही आणि नेहमी हसते राहा. ही एक खूप महत्वाची एक्सरसाइज आहे. म्हणूनच इफ यू वॉन्ट टू लाईव्ह वेल, देन ईट वेल अँड हॅपी. थँक्यू.